शरद पवार यांनी देखील टीका केली की लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हे जनतेला कळत नाही. कारण ज्या पद्धतीनं वर्चस्व वाद सुरू आहे, आम्हीच ही योजना केली. एका बाजूला अजितदादांनी चे बोर्ड वेगळे लागले, देवेंद्र फडणवीसांचे बोर्ड वेगळे लागले. लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडलाय असं म्हणतायत. एकेका बहिणीला 3 लाडके भाऊ असू शकतात. एकच असायला पाहिजे असं काय नाही. एकेका बहिणीला 3 लाडके भाऊ, तिला 3 लाडक्या भावांना माय करायचं. साहेब, कागल मतदारसंघामध्ये आता तुतारीचा आवाज काय वाजते, तुतारी वाजेल ते निवडणुकीच्या निकालात तुम्हाला कळेल घड्याळ कसं वाजणार आहे. घड्याळाची चिठ्ठी काय राहील त्याच्यात थँक्यू. एक शेवटचं खर तर समरजित गाडगे अब तुम्हाला खैर नाही, नेमकं खैर नाही म्हणजे काय काय निवडणुकीच्या निकालानंतर कळेल ना.